प्रतीक्षाच्या बाबतीत काय झालं हे तिच्या आईने आणि कॉलेजच्या प्रिन्सिपलनी सांगितलंच आहे. आता जाणून घेऊया भारती आणि अजित जावळे यांच्याकडून. नमस्कार. तुम्ही काय करता अजित? माझं फ्रँचायझी आहे, स्वतःचं ऑफिस आहे. अच्छा. तर ते घाटकोपरमध्ये आहे. बरं. आणि जेव्हा ती प्रतीक्षा वगैरे वर्किंग होती माझ्याकडे, तर भारती माझी सेक्रेटरी होती. अच्छा, भारती तुम्ही पण तिकडेच काम करायचं? त्यांची सेक्रेटरी. पण आता तुम्ही काम करत लिव्ह मध्ये होती. अच्छा, बरं बरं. तुम्हाला मुलं किती? दोन. काय वय आहेत त्यांची? एक ज्युनियर केजीला आहे आणि एक आता 10 महिन्याचा आहे. अच्छा, बरं. म्हणजे तुम्ही मुलं झाल्यापासून काम करत नाही? हाऊसवाईफ आहे. अच्छा. नाही, पहिला मुलगा जेव्हा झाला ना, त्याच्यानंतर ती वर्किंग स्टार्ट झाली. तर तिने 2-2.5 वर्ष काम केलं, त्यानंतर परत आता लिव्ह घेतली. अच्छा अच्छा. दुसऱ्या मुलाच्या बाबतीत लिव्ह घेतली. तुम्ही ह्या प्रकरणात कसे? प्रतीक्षा ही 2007 मध्ये, कारण मार्केटिंग कंपनी असल्यामुळे रिक्रुटमेंट ऑन असते आमची. बरोबर. म्हणजे 24 आवर्स आणि 12 महिने म्हणजे रिक्रुटमेंट ऑन असते आमची. तर ही एक पर्सनल रिक्रूट होती. पर्सनल रिक्रूट म्हणजे आमचे फ्लायर्स असतात. बरं. तर जे ऑलरेडी मार्केटिंग मध्ये मुलं आहेत ते कसे डिस्ट्रीब्यूट करतात. बरं. त्याच्याकडे एक पॅम्पलेट आलेला होता, तशी ती रिक्रूट झाली होती. अच्छा. आणि रिक्रुटमेंट तो याच्याच होतं, भारतीच्या हातात. अच्छा अच्छा. हिनेच तिला रिक्रूट केली. तुम्हीच इंटरव्ह्यू घेतला तिचा? हो. बरं. ती कामाला वगैरे कशी होती? कामाला म्हणजे ती ऍज अ मार्केटिंग गर्ल रिक्रूट झाली होती, ऍज अ सेल्समॅन. आणि काम तिचं व्यवस्थित होतं स्टार्टिंगला, पण हळूहळू तिच्या कामाकडे म्हणजे तिचे सेल्स तेवढे व्हायचे नाही. जेवढं तिला टार्गेट वगैरे दिली जायची तेवढी ती कम्प्लीट नाही करायची. म्हणजे थोडा तिचा इन्कम पण कमी झाला होता आणि थोडी म्हणजे लो झाली होती कामाबद्दल. मग ह्या सगळ्या प्रकरणात तुम्ही कसे अडकला गेला? हे बघा, कसं झालं की तिने कम्प्लीट 1 वर्ष माझ्याकडे काम केलंय. बरोबर. 1 वर्षामध्ये तिने नियर अबाउट, स्टार्टिंग कमी असेल पण नंतर तिचा सेल्स चांगला झाला आणि नंतर तिचे 10 ते 12 हजार मंथली इन्कम चालू होतं. तर ह्या दरम्यान ती 1 वर्षामध्ये ती म्हणजे 4-5 वेळा तर माझ्या घरी आली असेल. म्हणजे आमच्या घरी फंक्शन्स असले, बर्थडे असेल मुलाचा. 1 वर्षानंतर म्हणजे ह्या पूर्ण 1 वर्षात म्हणजे थोडा 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर त्याच्यानंतर ॲबसेंटी जास्त व्हायला लागलं. तिला सायकिक प्रॉब्लेम होता. ऑफिसमध्ये मीटिंगच्या दरम्यान ती चक्कर येऊन पडायची, तर आम्हाला स्वतःला तिला घेऊन जावं लागायचं हॉस्पिटल्समध्ये. किती वेळा झालं? एक 7-8 वेळा झालं असेल. आणि हॉस्पिटलमध्ये काय सांगण्यात आलं की काय, कशामुळे चक्कर येत आहे? ते तर मॅडम आम्ही नाही, नंतर तिच्या फॅमिलीला मी इन्फॉर्म करायचो आणि निघून यायचो असं. अच्छा. पण सायकिक प्रॉब्लेम म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणालात तुम्ही? सायकिक प्रॉब्लेम म्हणजे तिला स्टाफमध्ये पण असं 2-3 मुलांशी तिचे भांडणं झाले. अच्छा. असं. आणि एकदा ऐकलं होतं की कुणाची अफेअर होतं वगैरे वगैरे. बरं. असं वर्षभरात चाललं ते. पण नंतर मग ते जास्त झालं आणि माझे कलिग जे होते, म्हणजे माझे जे सिनियर कलिग होते, आणि माझ्याकडे कसं असतं की एका ऑफिसमध्ये आम्ही 3 मॅनेजर काम करतो. बरं. तर त्या लोकांची मला कंप्लेंट आली की ये लडकी की वजह से हम लोग लड़का लोग में प्रॉब्लेम हो रहा है. नंतर 1 वर्षानंतर मी तिला काढून टाकली. बरं. असं आहे. मग पूर्ण वर्ष झाल्यानंतर तिचा हा पूर्ण 1 वर्ष कधी मध्ये कॉल यायचा की पैसे हवेत वगैरे वगैरे. कारण तिचं ते जेवढं मला माहिती आहे, कारण तिचे कॉन्टॅक्ट होते माझ्या मुलांबरोबर, ते मला येऊन सांगायचे की या मुलीचं जॉब सुटल्यानंतर तिला घरातनं काढून टाकलेलं आहे. अच्छा. कारण तिचं इन्कम बंद झालंय आणि तिचं पूर्ण घर तिच्या इन्कमवर चालायचं. तर तिची आई वगैरे छळते वगैरे असंच. मग तिने दुसरीकडे कुठे खोली घेतली, असं झालं. खोली घेतली? अच्छा. तेवढे पैसे होते तिच्याकडे? म्हणजे भाड्याने वगैरे रूम घेतला असं. बरं. असं. तर एकदा नंतर तिने मदतीला मला फोन केला, मी नाही बोललो, पण ती जास्तच म्हणजे कधी कधी करायची प्लीज वगैरे असं. एक माणुसकीच्या नात्याने तिला दिले असेल मी. असं. पैशाची मदत तिने माझ्याकडे पण खूपदा मागितली होती. म्हणजे तुम्हाला घरी फोन करून? घरी यायची पण ती, जेव्हा तिला गरज असायची तेव्हा पैसे वगैरे, म्हणजे पैशाच्या बहाण्याने नाही यायची, भेटायला यायची आणि जाताना पैसे घेऊन जायची. बरं. आणि ती नेहमी रडत असायची, नेहमी दाखवायची वण वगैरे की आईने मारले आहे, असं झालंय तसं झालंय, भाऊ छोटा आहे, पप्पा ड्रंक आहे, म्हणजे ते पितात, ते काय कमवत नाही, मम्मी काय घरकाम करते तेवढंच येतं, बाकी पूर्ण फॅमिली मला बघावी लागते. आणि ती खूप कंटाळली आहे त्याला. एक स्टोरी सांगितलेली मला आमच्याच घरी. माझी आई सावत्र आहे आणि तिची अजून एक आई आहे, ती कुठे विद्याविहारमध्ये राहते. तर आई सावत्र असल्यामुळे मला घरात ठेवत नाही. असं आता काय त्यात सत्य काय ते आपल्याला माहित नाही, पण असं एक स्टोऱ्या सांगून ती एक पैसे वगैरे घेत राहायची. बरं. आणि वयाच्या 16व्या वर्षापासून ती सेपरेट राहते. बरं. इंडिपेंडेंटली. बरं. ती शिकत पण होती त्या नंतर? अच्छा. नंतर? त्याच्या आधीपासून सगळे कॉन्टॅक्ट होते आमच्या मुलांमध्ये, तर कळत राहायचं की आता तिने नर्सिंग जॉईन केलं वगैरे 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 असं. तर तिने नर्सिंग जॉईन केल्यानंतर एकदा मला नर्सिंग हॉस्पिटलमधून फोन आला, मॅडम इथे बसला त्यांचा.
तर त्यांचा फोन आला. आता काय झालं की तिची कोण मैत्रीण हे नंतर मला कळालं, कारण मी तिकडे एकदा गेलो होतो. त्यांनी मला फोन करून बोललो की तुम्हाला इथे यावं लागेल. म्हटलं बघूया काय. म्हणजे प्रिन्सिपलनी जेव्हा तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही गेलात. हा. बरं. तर तिकडनं मला फोन आला की असं असं काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रतीक्षा, तर तुम्हाला एकदा येऊन भेटावं लागेल. म्हणजे ठीक आहे. तर तिकडे नंतर मला कळालं, तिने मला सांगितलं की तुझी कुठली मैत्रीण आहे म्हणून, तुझी सिनियर. आता त्या अफेअर काहीतरी असेल त्या तिथे हॉस्टेलमध्ये फेमस झालं आणि हे प्रतीक्षाने केलं. तर प्रतीक्षाबद्दल काय काय सांगितलं तिकडे मला जोडून. अच्छा. असं. बरं. तर ते तिकडे सगळं फेमस झालं असं काहीतरी. नंतर त्या मॅडमनी मला बोलवलं आणि तिला पण समोर बसवलं, मी पण होतो आणि समोरासमोर केलं. मी बोललो आमचं असं काहीच नाही, हिला विचारा. तर त्याला ती पण बोलली आमचं असं काही नाही. बरं. त्यानंतर मला घरी सोडलं. बरं. मी घरी आलो असं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणात कसे काय अडकले हा गेलात? तेच म्हणतो. त्याच्यानंतर मग मी जेव्हा घरी आलो त्यानंतर मी हिला सांगितलं की असं नर्स मधून फोन आला, मला नर्सिंगचा फोन आला, तिकडे काहीतरी माझ्या नावाने तिला जोडतायत असं. तर त्यानंतर ते कळालं की तिचं काहीतरी सायकिक प्रॉब्लेम पण आहे, ट्रीटमेंट चालू आहे. ते तिने मला तिकडे सांगितलं हॉस्टेलमध्ये. बरं. तर म्हणजे तिने तिकडे मी त्या मॅडमला सांगितलेलं. तुम्ही मॅडम समोर सांगितलं का की हिला हा प्रॉब्लेम आहे, सायकिक ते प्रॉब्लेम? मला माहितीच नव्हतं. तिने नंतर ते भेट झाल्यानंतर, मीटिंग झाल्यानंतर मला खाली येऊन सांगितलं की असं असं आमच्या इकडे प्रॉब्लेम झाला. मी बद्दल सांगितलं की जे काहीतरी कितीतरी बॉयफ्रेंड्स आहेत असं फेमस केलं. तर हिने नंतर माझ्याबद्दल मॅडमला सांगितलं तुला जोडून. बरं. हे तिने मला स्वतः सांगितलं. त्यानंतर मग तिच्या हॉस्टेलमधून नंतर तिकडनं मला फोन पण यायचे. मला नाही, सगळ्यांनाच यायचे. तर तिकडचे ते मॅडम म्हणजे तुमच्या बरोबर काम करणारे इतर मुलांना पण यायचं phone? बरं. कंटिन्यूस फोन यायचा सगळ्यांना, कसे आहात काय वगैरे वगैरे सगळ्यांना फोन यायचा. बरं. पण मग अटकेपर्यंत कसा काय झाला सगळा प्रकार? हा पुढे कसा झाला की मला तर एक दिवस फोन आला किडवाई पोलीस स्टेशन मधून बरं. की तुम्हाला इकडे यावं लागेल, आणि ती मिसिंग होती. अच्छा. असं. तर तिचं आणि माझं नाव कसं या लोकांनी हॉस्टेलमध्ये जोडलं मला माहित नाही. असं तर मी कधी केलंच नाही. कारण ते कसं आहे की जेव्हा मार्केटिंग कंपनीमध्ये आपल्याला सगळ्यांशी एकदम प्रॉपरली बोलून चालून राहावं लागतं, सगळ्यांना एकदम बोलून मिळून राहावं लागतं. बरोबर. तर त्या टायमाला जेव्हा मला फोन आला, मी गेलो तिकडे आणि त्या लोकांनी सांगितलं की हिच्या आईने तुझ्यावर कंप्लेंट केली आहे. बरं. ते सगळं माझ्या लक्षात आल्यानंतर की ही एक अफवा पसरून अशी हॉस्टेलमध्ये झाली आहे आणि तिच्याला इम्प्रेशन आहे की ह्याचं आणि याचं काय अफेअर होतं. बरं. असं. त्यानंतर मग पोलिसांकडे नंतर 20 एक दिवसांनी ते कळलं की तिने सुसाईड केलंय. आणि त्याच्यानंतर मग मला पण तिकडे अरेस्ट झाली. आता ते फक्त त्यांचे FIR वर मला अरेस्ट झाली, पण त्याचा एकही पुरावा नाही, काहीच नाही, कारण असं काही नव्हतंच. अरेस्ट कारण झाली की फक्त तिच्या आईने FIR मध्ये आमचं दोघांचं नाव टाकलं. अच्छा. आता याचं कारण काय मला आजपर्यंत कळत नाही की तिच्या आईला माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे, कारण तिच्या मुलीला आम्ही प्रत्येक वेळी मदत केली आहे. पण तुम्हालाही अटक झाली त्यावेळेस? हा, कारण की माझं नाव पण तिच्या आईने टाकलेलं आहे. बरं. की भारती जावळेने पण हे केलं आहे. पण मला तर इनफॅक्ट 2-3 वर्षापासून तिचा काही कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे जॉब सोडल्यानंतर ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. पोरांच्या आणि ह्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे पैशांसाठी, पण माझ्या तर बिलकुल कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. पण माझं नाव तिच्या आईने टाकल्यामुळे आमचा अटक झाला होता. पण मग त्यावेळेला मुलांचं कसं झालं? माझं तर ऑन द स्पॉट बेल झालं, कारण की पुरावे काहीच नव्हते. तर अँटिसिपेटरी माझी बेल झाली. अच्छा. आणि ह्यांची 15 दिवसांनी झाली. अच्छा. असं. तुमचे वकील इकडे आलेले आहेत स्टुडिओमध्ये. नमस्कार. हे जामिनीवर आता सुटलेले आहेत. हो. तर ते नेमकी कशी जामीन मिळाली त्यांना आणि कुठल्या आधारावर? जामिनाचा अर्ज करते ज्यावेळेस पहिल्यांदा अजित जावळे माझ्याकडे अप्रोच झाले, म्हणजे त्यांचे नातेवाईक अप्रोच झाले, त्यावेळेस त्यांचा पहिला बेल अर्ज नामंजूर झाला होता. अच्छा. आणि तेव्हा मला कळलं की FIR मध्ये त्यांच्या पत्नीचं पण नाव आहे. बरं. म्हणून मी अटकपूर्व जामिनासाठी त्यांच्यासाठी अर्ज केला. अच्छा. आणि मी त्याच्यामध्ये सक्सेस झालो. बरं. प्रतीक्षेच्या मृत्यूबद्दल मलाही दुःख होते, पण भावना किंवा प्रेम याच्यावर न्यायालयातले निवाडे जिंकता येत नाहीत. ते पुराव्यांच्या ताकदीवरच जिंकावे लागतात. बरं. मगाशी मी ऐकलं, प्रतीक्षाची आई म्हणाली की रबाळे पोलिसांनी त्यांच्यावरती खूप अन्याय केला. प्रत्यक्ष त्या व्यक्तींकडे पाहिलं, तिच्या वडिलांकडे पाहिलं किंवा त्या आईकडे पाहिलं, तर प्रथमच दर्शनी असं वाटतं की ही पॉवर्टी लाईन खाली राहणारी माणसं आहेत. आणि पॉवर्टी लाईन खाली राहणारी माणसं आणि यांची मुलगी 16व्या वर्षापासून घराच्या बाहेर आहे. यांचं आयुष्य एक 8x10च्या झोपडपट्टीमध्ये जातं. ती स्वतः पोळ्या लाटून मुलांचं पोषण करते. बरोबर. अशा सर्कमस्टन्सेस मध्ये आपली मुलगी जाते कुठे, करते काय, तिच्याकडे मोबाईल येतो कुठून, ती कॉलेजला हॉस्टेलला ऍडमिशन कसं घेते, कोणत्या कंपनीमध्ये नोकरी करते, किती वाजता जाते, किती वाजता येते. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये कुठलाही विवाह किंवा कुठलाही प्रेमाला जरी आई वडिलांनी परवानगी दिली तर त्या मुलाबद्दल चौकशी केली जाते. मग अशा सर्कमस्टन्सेस मध्ये त्या प्रतीक्षेच्या आईनी अशी चौकशी का केली नाही?
पण हे सगळं तुम्ही मांडलं का कोर्टामध्ये मी कोर्टात? मांडलं होतं. अच्छा. आता दोघेही जामिनावरती आहेत आणि न्यायालयाच्या पद्धतीप्रमाणे ती केस चालणार आहे. भावना आहेत, सगळं आहे, पण अशा सर्कमस्टन्सेसमध्ये पाठपुरावा का केला गेला नाही? आईला का कळलं नाही? 14 दिवसानंतर आईला मुलीच्या बॉडीबद्दल कळतंय. आई पण म्हणजे तिचा शोधच झाला नाही ना तिचा तोपर्यंत. शोध अशा प्रकारे लागला गेला कोण होता करणार? की प्रतीक्षा मारणे हिने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्याची कारणं विविध होती. मगाशी कॉलेजच्या प्रिन्सिपल बोलत होत्या, तेही मी ऐकत होतो. प्रतीक्षाला अपेंडिक्सचा रोग झाला होता. त्या मॅडमनी स्वतः तिला ऍडमिट केली होती. वेळोवेळी त्या गोष्टीला तिला पैसा लागत होता. या लोकांची पैशाची कोणतीही तयारी नव्हती. त्या मुलीचे आई वडील हे वेगळे राहतात, आई वेगळी राहते, यांचे घरामध्येच ताळमेळ नाही आहेत. संस्कृती किंवा संस्कार नावाची जी गोष्ट असते ही मुळीच नाही, आणि अशामुळेच मुलं बिघडली जातात. मग अशी तिची एक कलिग म्हणाली की ती आत्महत्या करणार नाही, करणार नव्हती, पण तिच्या आईनीच म्हटलं होतं, तेव्हा प्रिन्सिपलनी म्हटलं होतं, तिने काय डोक्यात घेतलं की ती काही करते. आता आपण येऊया त्या नस तोडण्याच्या उदाहरणावरती. नस तोडण्याचं उदाहरण, ही जी मुलगी सायकिक असल्यामुळे वेळोवेळी हिच्या विविध तक्रारी होत्या. अशा या सर्कमस्टन्सेसमध्ये प्रतीक्षा मारणे हिने स्वतःहून आत्महत्या केली आणि त्याची चिठ्ठी तिने स्वतःहून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे. ती पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी पूर्णपणे म्हटलेलं आहे की ती चिठ्ठी मी स्वतः आत्महत्या करते, मला कुणावरही काही रोष नाही, कुणालाही जबाबदार माझ्या आत्महत्येला धरू नका. आणि याच्यामधला सर्वप्रथम मेन साक्षीदार म्हणजे जो मोटरमन आहे, सैनी नावाचा, तो मोटरमन सांगू शकतो. तोही म्हणतोय की मी 2-3दा हॉर्न दिले तरी या मुलीने काहीही पाहिलेलं नाही, याचा अर्थ प्रतीक्षेला मारून ट्रॅकवर उभी केलेली नाही.